महायुतीच्या तिन्ही पक्षांच्या संभाव्य मंत्रिमंडळाची यादी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिल्लीत केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना दिल्याची सूत्रांची माहिती आहे। केंद्रीय गृहमंत्री अमित शहांनी तिन्ही पक्षांच्या यादीवर सखोल चर्चा केल्याची माहिती आहे। केंद्रीय गृहमंत्री अमित शहांच्या सूचनेनुसार राज्य मंत्रिमंडळ विस्तारात मोठे बदल होण्याची शक्यता आहे। अनेक माजी मंत्र्यांचा पत्ता कट होणार असून महायुतीच्या नव्या सरकारमध्ये नव्या चेहऱ्यांना मोठी संधी मिळण्याची सूत्रांची माहिती आहे। शहा यांनी राज्य मंत्रिमंडळात स्वच्छ चारित्र्य असणारे आणि भ्रष्टाचाराचे आरोप नसणाऱ्या माजी मंत्र्यांनाच पुन्हा मंत्रिमंडळात स्थान देण्याच्या स्पष्ट सूचना केलेल्या आहेत असं कळतंय। दरम्यान मोठी बातमी समोर येते। गृह आणि अर्थ खातं भाजपकडेच राहणार आहे असं सूत्रांकडून कळतंय। मोठी बातमी या घडीची, भाजपकडे गृह आणि अर्थ खातं राहणार आहे। मंत्रिमंडळ विस्तारात भाजपचा वर्चस्व राहणार आहे। नंबर 1 ची सगळी खाती भाजपकडेच राहणार आहेत असं कळतंय। दिल्लीतल्या बैठकीची इनसाइड स्टोरी समोर येते। नगरविकास खातं शिवसेनेला मिळण्याची शक्यता आहे आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदरात महसूल खातं पडण्याची शक्यता आहे। सार्वजनिक बांधकाम खातंही सोडण्याची भाजपची तयारी आहे। एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांच्यासोबत अंतिम चर्चा झाल्यावर अधिकृत घोषणा होणार आहे। पण हे मात्र नक्की कळतंय की गृह आणि अर्थ खातं भाजपकडेच राहणार आहे। राज्य मंत्रिमंडळ विस्तारावर अखेर दिल्लीत तोडगा निघाल्याची वरिष्ठ सूत्रांची माहिती आहे। न्यूज 18 लोकमतला ही माहिती वरिष्ठ सूत्रांकडून कळती आहे की अखेर तोडगा निघालेला आहे। मंत्रिमंडळ विस्ताराचा फॉर्म्युला ठरलेला आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय मंत्री अमित शहा यांची नवी दिल्लीमध्ये बुधवारी राज्य मंत्रिमंडळ विस्तारावर महत्त्वाची चर्चा झाल्याचं कळतंय। यानुसार राज्य मंत्रिमंडळात भाजपला 20, शिवसेनेला 12 आणि राष्ट्रवादी काँग्रेसला 10 मंत्रिपदं मिळणार आहेत। महायुतीत भाजपला सर्वाधिक मंत्रिपदं मिळणार असल्याची माहिती आहे। तसंच ऊर्जा, नगरविकास आणि महसूल खातं हे शिवसेनेला मिळणार असल्याची माहिती वरिष्ठ सूत्रांनी दिली आहे। भाजपला 20 मंत्रिपदं मिळणार आहेत, शिवसेनेला 12 मंत्रिपदं मिळणार आहेत, तर राष्ट्रवादी काँग्रेसला 10 मंत्रिपदं मिळणार आहेत। महायुतीच्या खातेवाटपाचा हा फॉर्म्युला ठरलेला आहे। राज्य मंत्रिमंडळाच्या विस्तारात शिवसेनेच्या यादीत मोठे बदल होणार असल्याची माहिती वरिष्ठ सूत्रांनी न्यूज 18 लोकमतला दिली आहे। प्रगती पुस्तकात अनेक माजी मंत्र्यांना नापास करण्यात आल्याचं कळतंय। शिवसेना पक्ष बळकट करण्यासाठी ज्या माजी मंत्र्यांनी मदत घेतली अशा मंत्र्यांना पुन्हा एकदा मंत्रिपदाची संधी देण्यात येणार असल्याची माहिती मिळते। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी काल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे शिवसेनेच्या संभाव्य मंत्र्यांची यादी दिली। शिंदेंनी दिलेल्या यादीत 50% माजी मंत्र्यांवर कात्री लावण्यात आल्याचं सूत्रांकडून कळतंय। राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार अद्याप झालेला नाही। 14 तारखेला तो होईल अशी निश्चिती समोर येते। अशात राष्ट्रवादी काँग्रेसच्या संभाव्य मंत्र्यांची यादी न्यूज 18 लोकमतच्या हाती लागलेली आहे। दिलीप वळसे पाटील यांनी प्रकृतीचं कारण देत जबाबदारी देऊ नये अशी इच्छा व्यक्त केलेली आहे। दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून नव्या चेहऱ्यांना संधी मिळू शकणार आहे। छगन भुजबळ, अनिल पाटील यांचं नाव चर्चेत आहे। हसन मुश्रीफ, अदिती तटकरे यांचंही नाव चर्चेत आहे। राष्ट्रवादी काँग्रेसच्या संभाव्य मंत्र्यांची यादी समोर आलेली आहे। त्यामध्ये छगन भुजबळ, अदिती तटकरे, हसन मुश्रीफ, अनिल पाटील यांची नावं समोर येत आहेत। शिवसेनेचे मुख्य नेते आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत आज संध्याकाळी 7 वाजता रामटेक बंगल्यावर शिवसेनेचे मुंबईतील आजी-माजी खासदार, आमदार आणि नगरसेवक यांची बैठक होणार आहे। या बैठकीला मुंबईतील शिवसेना पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत। मुंबई महापालिका निवडणूक पुढील 2 महिन्यांमध्ये होण्याची शक्यता आहे। त्यामुळे निवडणूक पूर्वतयारी आणि रणनीती संदर्भात ही बैठक होत असल्याची माहिती वरिष्ठ सूत्रांनी दिली आहे।
आज 12 डिसेंबर आहे. पुढच्या आठवड्यापासून म्हणजे 16 तारखेपासून नागपूरमध्ये हिवाळी अधिवेशन सुरू होत आहे आणि अशातच महिला आमदारांसाठी विशेष व्यवस्था करण्यात आली आहे. आमदार निवासामधला दुसरा मजला महिला आमदारांकरता राखीव ठेवण्यात आलेला आहे. त्याचबरोबर नव्या विधिमंडळात 21 महिला आमदार असल्याने त्यांच्यासाठी 28 रूम्सची व्यवस्था करण्यात आली आहे. महिला आमदारांच्या सुरक्षेकरता आणि त्यांना सुविधा देण्यासाठी महिला स्टाफ असणार आहे. महिला आमदारांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने हा मोठा निर्णय घेण्यात आलेला आहे. या संदर्भात अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी उदय तिमांडे. राज्य विधिमंडळाचं हिवाळी अधिवेशन 16 डिसेंबरपासून नागपूरमध्ये सुरू होतं आणि या अधिवेशनाच्या निमित्तानं आमदारांना राहण्यासाठी या आमदार निवासामध्ये जी आहे ती व्यवस्था करण्यात आलेली आहे. यावेळी ज्या लाडक्या बहिणी आमदार झालेल्या आहेत त्या महिलांसाठी ज्या आहेत या आमदार निवासचा दुसरा माळा जो आहे तो आरक्षित ठेवण्यात आलेला आहे. सध्याच्या विधिमंडळामध्ये 21 महिला आमदार आहेत आणि या दुसऱ्या माळ्यावर 28 खोल्या आहेत. या 28ही खोल्या ज्या आहेत त्या महिला आमदारांसाठी जे आहेत ते रिझर्व्ह ठेवण्यात आलेलं आहे. विशेष म्हणजे या महिला खोल्या रिझर्व्ह ठेवत असताना इथं असणारी पोलिसांची सुरक्षा व्यवस्था, रूममध्ये देणाऱ्या सोयी सुविधा असणार असेल किंवा इथं जो कोणी स्टाफ असेल तो सगळा महिलांचा असणार आहे. त्यामुळे महिलांच्या सुरक्षेच्या दृष्टीने योग्य खबरदारी म्हणून जे आहे ते विधिमंडळानं हा निर्णय घेतला आहे. इतकंच नाही तर या दुसऱ्या माळ्यावर जे आहे ते CCTVची देखील व्यवस्था करण्यात आलेली आहे, जेणेकरून इथं मुक्कामी असणाऱ्या महिला आमदारांना कुठलीही अडचण येणार नाही या दृष्टीनं जो आहे तो पुरेपूर खबरदारी जी घेतली जात आहे. या दुसऱ्या माळ्यावर एक सभागृह देखील आहे जिथे महिला आमदार आपल्या कार्यकर्त्यांशी जे आहे ते बैठका घेऊ शकतील, भेटीगाठी घेऊ शकतील. सोबत जो काही कार्यालयीन स्टाफ या दुसऱ्या माळ्यावर असेल तो देखील महिलांचाच असणार आहे. त्यामुळे ज्यावेळी महिला आमदार या आमदार निवासमध्ये मुक्कामी येतील त्यावेळी त्यांना सुरक्षेच्या दृष्टीनं कुठलीही अडचण भासणार नाही या दृष्टीनं खबरदारी म्हणून हा दुसरा माळा जो आहे तो महिला आमदारांसाठी रिझर्व्ह विधिमंडळाकडून ठेवण्यात आलेला आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट प्रशांत मोहितेसह उदय तिमांडे, न्यूज 18 लोकमत, नागपूर. आमदार रवी राणा यांना देवेंद्र फडणवीसांकडून कॅबिनेट मंत्रीपद मिळण्याची शक्यता आहे. त्याचबरोबर अमरावतीचे पालकमंत्रीपद देखील त्यांनाच मिळेल अशी शक्यता वर्तवली जाते. अमरावती जिल्ह्यात महायुतीला विधानसभा निवडणुकीत पहिल्यांदाच मोठं यश मिळालं. जिल्ह्यातल्या 8 पैकी 7 जागांवर महायुतीचे उमेदवार निवडून आलेत. भाजपचे 5, युवा स्वाभिमानचा 1 आणि राष्ट्रवादी काँग्रेसचा 1 आमदार निवडून आलाय. दरम्यान हा विजय खेचून आणण्यात रवी राणा आणि माजी खासदार नवनीत राणा यांचा मोठा वाटा आहे असं बोललं जात आहे. अशातच अमरावतीत कार्यकर्त्यांनी जोरदार बॅनरबाजी सुद्धा केली आहे. राज्यात शांतता नांदावी म्हणून जनतेनं महायुतीला कौल दिलाय. हे विरोधकांनी लक्षात घ्यावं असं मत माजी राज्यसभा खासदार अमल साबळे यांनी व्यक्त केलंय. अमर साबळे पिंपरी चिंचवडमध्ये बोलत होते त्यावेळेला त्यांनी हे वक्तव्य केलेलं आहे. महाराष्ट्रातील जनतेने या विधानसभा निवडणुकीमध्ये जो कौल दिलेला आहे तो महायुतीच्या बाजूने दिलेला आहे. जातीय तणाव निर्माण न होण्याच्या बाजूने दिलेला आहे. महाराष्ट्रामध्ये शांतता नांदावी या बाजूने दिलेलं आहे. महाराष्ट्र विकासाच्या पथावर जावं याच्यासाठी दिलेलं आहे. हे त्यांनी लक्षात घ्यावं. कोल्हापूरच्या ऐतिहासिक वारशाची साक्षीदार असलेली मेन राजाराम शाळा संपवण्याचे प्रयत्न सुरू आहेत. मेन राजाराम शाळेला संपवण्याचा डाव घातला जातोय. ही शाळा बंद करून इथं संग्रहालय उभारण्याचा घाट जिल्हा प्रशासनानं घातलाय. मात्र आता त्याला तीव्र विरोध होतोय. केवळ यशवंतराव चव्हाणच नव्हे तर अवकाश संशोधक जयंत नारळीकर यांनी या शाळेत शिक्षण घेतलेलं आहे. तर मृत्युंजय कादंबरी ही याच इमारतीत शिवाजीराव सावंत यांनी लिहिलेली आहे. राजाराम महाराज यांनी राजेशाही थाटात मुलांना शिक्षण देण्याकरता ही शाळा उभारली होती. मात्र आता हा ज्ञानदीप कोण विझवतोय असा सवाल उपस्थित होतोय. आमचे प्रतिनिधी ज्ञानेश्वर साळोखे यांच्याशी थेट बोलूया. ज्ञानेश्वर, इथं अनेक दिग्गजांनी शिक्षण घेतलंय. आता ही मेन राजाराम शाळा संपवण्याचा डाव आहे का, ती बंद करावी, तिथं संग्रहालय उभारावं असा एक विचार आहे का, आणि तो कुणाच्या डोक्यातून म्हणजे कुणाच्या विचारांतून समोर आलाय?
सुवर्णा अगदी अंबाबाई मंदिराच्या जवळ असलेली ही शाळा आहे. ऐतिहासिक लुक आहे तो शाळेचा आपण या ठिकाणी पाहू शकतो. एखाद्या राजवाड्याला साजेशी अशी ही शाळा आहे. राजाराम महाराजांनी शिक्षणासाठी ही इमारत आहे ती उभी केली होती. मात्र ही शाळा आता मोडीत काढायचा आहे तो प्रयत्न होताना आपल्याला पाहायला मिळते. खरं तर महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांनी सुद्धा या शाळेमध्ये शिक्षण घेतलं होते. JP नाईक, जयंत नारळीकर यांच्यासोबत खशाबा जाधव यांनी सुद्धा या शाळेमध्ये आहे ते शिक्षण घेतलं होतं. आणि एकूणच पाहायला गेलं तर ही सध्या संस्था आहे ती मोडीत काढण्याचा प्रयत्न होते. या ठिकाणी संग्रहालय उभारण्याचा प्रयत्न होतो. यापूर्वी सुद्धा हॉटेल उभारण्याचा प्रयत्न आहे तो या ठिकाणी झाला होता आणि त्यानंतर त्याला तीव्र विरोध आहे ते कोल्हापूरच्या पालकांनी आणि विद्यार्थ्यांनी केला होता, माजी विद्यार्थ्यांनी केला होता आणि आता पुन्हा एकदा तशाच पद्धतीचा घाट आहे तो घातला जातोय. आपल्यासोबत काही माजी विद्यार्थी आहेत, संघटनेचे नेते आहेत, त्यांच्याकडून या संदर्भातल्या प्रतिक्रिया आहेत जाणून घ्या. काय सांगाल, यापूर्वी सुद्धा या संस्थेमध्ये हॉटेल करण्याचा घाट झाला होता, आता संग्रहालय करण्याचा घाट ते शाळा मोडीत काढण्याचा डाव कुठंतरी दिसून येतोय का? काही अधिकाऱ्यांनी ही सुपारीच घेतलेली आहे की आपण कोल्हापुरात बदली होऊन आलो तर एखाद्या नेत्याच्यासाठी काम करायचं. म्हणजे कोल्हापुरात ही ऐतिहासिक वारसा असलेली शाळा आहे. या शाळेत विद्यार्थ्यांची संख्या वाढवण्यासाठी, विद्यार्थ्यांना सोयीसुविधा देण्यासाठी काहीतरी करायला पाहिजे, हे मात्र ते अधिकारी विसरलेले आहेत. आणि या शाळेचा वापर मात्र या लोकांना व्यावसायिकरणासाठी पाहिजे. म्हणजे हॉटेलला विरोध झाला म्हणून आता मग त्यांनी दुसरं प्रदर्शनाचं नाटक काहीतरी करायला लागलेले आहेत. त्यामुळे ही काही कोल्हापूरकरांची मागणी नाही आहे. म्हणजे हे एखादा अधिकारी तिथं बसून ठरवायला लागला तर तो प्रशासक आहे, तो अधिकारी, ते काही जिल्हा परिषदेचे मालक नाहीत. त्यामुळे कोल्हापुराकरांच्या भावना या इमारतीशी, वास्तूशी जोडलेल्या आहेत. ही शाळा कोल्हापुरातली ऐतिहासिक आहे. या शाळेमध्ये सर्वसामान्य बहुजन समाजातली गोरगरिबांची मुलं मोफत शिकत आहेत. असं असताना मग या शाळेला बंद करण्याचा डाव कशाबद्दल आखला जातोय? तुमच्यात एवढी धमक आहे तर मग तुम्हाला या इमारतीवर, म्हणजे हे बाकी सगळं काय नाही, त्यासनी ही हिस्टॉरिकल प्लेस आहे, ही हेरिटेज प्रॉपर्टी त्यासनी पाहिजे, ह्या प्रॉपर्टीवर डोळा आहे. तुम्हाला जर एवढा हुक्के आहे ना, एखादा अधिकारी असेल किंवा त्याच्या पाठीमागं कुठला नेता असेल तर तुम्ही नवीन इमारत तयार करावी. तुम्ही ह्याच्यापेक्षा भारी बांधा ना, बांधा दुसऱ्या बाजूला, किंवा तिथं शालिनी पॅलेससारखी इमारत तिथं पडलेली आहे, तुम्ही ती भाड्यानं घ्या, ती विकत घ्या आणि त्याच्यामध्ये तुम्हाला जे उपक्रम राबवायचे ते राबवा. पण या शाळेतल्या विद्यार्थ्यांना बाहेर काढून इथं कुठलं तरी प्रदर्शन मांडणे किंवा अजून काहीतरी थातुरमातुर असा प्रकार झाला तर आता पुढची भूमिका काय? नाही, कोल्हापूरकर एक वेळेला जन आंदोलन झालेलं आहे. इथले कोल्हापूरचे पालकमंत्री महिनाभर कोल्हापुरात यायला नाहीत. यायच्या अगोदर त्यांनी मागच्या वेळेला पहिल्या आदल्या दिवशी माझा मेन राजारामशी काही संबंध नाही म्हणून साठी लेखी खुलासा केला, वातावरण शांत केलं आणि दुसऱ्या दिवशी कोल्हापुरात आले आणि त्यानंतर हा विषय बंद झालेला आहे. एकदा जन आंदोलन होऊन दाखवलेलं आहे. परत जर कोल्हापूरला अस्वस्थ ठेवायचं असलं, कोल्हापूरची शांतता भंग करायची असेल तर तो मार्ग सुद्धा आम्ही दाखवू. कोल्हापूरकर रस्त्यावर उतरून हे सगळं नक्कीच कोल्हापूरकर रस्त्यावर उतरतील आणि हा सगळा प्रकार हाणून पाडतील अशा पद्धतीचा इशारा आहे ते माजी विद्यार्थी आणि आंदोलक देताना पाहायला मिळतात. त्यामुळे या शाळेचं आता नेमकं काय होणार, हा ज्ञानदीप कोण विजवतोय, असा सवाल आता या निमित्तानं उपस्थित होताना पाहायला मिळतोय. सुवर्णा.